एखादी जखम झाली की सर्वजण सांगतात की टीटीचं इंजेक्शन घ्यायला पाहिजे. ते खरं आहे का? हो, खरं आहे. ते का? तर ते आज आपण पाहणार आहोत. त्या अगोदर आपल्या चॅनलला फॉलो, लाईक, शेअर करायला विसरू नका. तर टीटी म्हणजे काय? तर टिटॅनस टॉक्साइड. टिटॅनस नावाचा एक बॅक्टेरिया असतो. तो जर आपल्या जखमेतून शरीरामध्ये गेला तर त्यामुळे आपल्या टिटॅनस नावाचा आजार होऊ शकतो. यामुळे मसल ब्लॉक होतात, त्यामुळे जबडा बंद होतो आणि श्वासोच्छ्वास घ्यायला त्रास होतो. तर हे इंजेक्शन कधी कधी घेतलं पाहिजे, कोणत्या कोणत्या जखमा झाल्यानंतर घ्यायला पाहिजे, तर ते आहे का? तर एक म्हणजे गंजलेल्या सामानापासून झालेल्या जखमेमध्ये घ्यायचं झाले असेल तर त्यावेळी एकदा घ्यायला लागेल इंजेक्शन. त्यानंतर कुत्रा मांजर वगैरे चावलं असेल तर त्यावेळी एकदा. त्यानंतर तुम्ही जर शेण किंवा माती लागलेल्या जसं इन्फेक्शन झालं असेल त्यापासून जखमेमध्ये, अशा वेळी काही इंजेक्शन घेतले पाहिजे. नंतर शेतामध्ये झालेल्या जखमेपासून इंजेक्शन घेतलेलं पाहिजे. तर हे इंजेक्शन खूप गरजेचं आहे. जर समजा टिटॅनस नावाचा आजार जर होत असेल तर आपल्याला तर त्याची लक्षणे लवकर दिसत नाहीत. 3 ते 21 दिवसापर्यंत आपल्याला लक्षणे दिसत नाहीत आणि हा आजार खूप डेंजरस आहे. त्यामुळे हे इंजेक्शन जर समजा गरज असेल, डॉक्टरांनी ॲडवाईस केलेलं असेल तर घ्यावंच लागेल. तर त्यामुळे तुम्ही हे इंजेक्शन इग्नोर करू नका. हे इंजेक्शन एकदम स्वस्त असते, किंबहुना जर सरकारी दवाखान्यात जर इंजेक्शन घेत असाल तर फ्रीमध्ये अवेलेबल असते. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो, लाईक, शेअर करायला विसरू नका. हे फ्री आहे. थँक्यू सो मच.